काल सकाळी 10-10:30च्या दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या श्रीमती सुषमाताई अंधारे यांनी ललित पाटील जो ड्रग माफिया आहे तो फरार होताना किंवा तो फरार झाल्यानंतर त्या प्रकरणासंदर्भात काही वक्तव्य विशेषतः इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्याकडे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली होती। मला हा विषय मी कालही माध्यमांपुढे स्पष्ट केला की माध्यमांच्याच काही सहकारी मित्रांनी ती क्लिप मी लोकांना भेटत असताना माझ्या गावाकडे दाखवली आणि ते बघितल्यानंतर जसं मला हसू आलं ती क्लिप बघताना तसं माझ्या काही बरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांना देखील हसू आलं, कारण वक्तव्य श्रीमती सुषमाताई अंधारे यांचं माझ्या बाबतीत केलेलं हे हास्यास्पद आहे। कारण या ललित पाटील प्रकरणाशी माझा कसलाही तीळ मात्रही संबंध नाही हे काल देखील मी स्पष्ट केलं होतं, आजही मी सांगतोय। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे। आजच कॉल करा 7825893602 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। काल याच्यावर मी विस्तृत बोललो आणि मी एवढंही म्हटलं की 24 तासाच्या आत श्रीमती सुषमाताई अंधारे यांनी त्यांचं वक्तव्य माझ्या बाबतीत या ललित पाटील केसमध्ये केलेलं मागं घ्यावं, न घेतल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाईला त्यांना सामोरं जावं लागेल। त्याप्रमाणे दुपारी 12 वाजेपर्यंत मी वाट पाहिली। आज 24 तास पूर्ण झाले, श्रीमती सुषमाताई अंधारेंनी तर वक्तव्य मागे घेतलंच नाही, परंतु आज आणि मी सकाळी जाता जाता माध्यमांच्या मध्ये पाहिलं की या प्रकरणाशी त्यांनी जे माझ्या बाबतीत वक्तव्य केलं होतं त्याच्याशी त्या ठाम आहेत आणि त्यांची तीच मागणी कायम आहे असं त्या आज माध्यमांच्या मध्ये बोलल्या। 12 वाजल्यानंतर 12:30च्या दरम्यान माझ्या वकिलांच्या मार्फत मी त्यांना रितसर कायदेशीर नोटीस आज रवाना केलेली आहे। त्यांच्या ईमेल आयडी वर केलेली आहे, त्यांचा जो ऑफिशियल शिवसेनेच्या वेबसाईट म्हणजे ह्याच्यावर फेसबुकवरती जो त्यांचा ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसवरती पोस्टानं पाठवलेली आहे, कुरिअरनं देखील पाठवलेली आहे। त्यांच्यावर निश्चितपणानं इथून पुढची जी काही सगळी कायदेशीर कारवाई आहे ती कायदेशीर कारवाई माझ्याकडनं या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे। श्रीमती अंधारे या अपुऱ्या माहितीच्या आधारे अशा पद्धतीचं वक्तव्य करतायत। हा ललित पाटील कोण आहे, कुठला आहे, त्याच्याशी माझा कधीही संबंध आलेला नाही, त्याला मी कधी भेटलेलो नाही, तो काळा का गोरा मी पाहिलेला नाही। आणि असं असताना 3 टर्म निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला 18,000 15,000 मतांनी लोकांनी आम्हाला निवडून दिलं। 4-5 लाख लोकांचं आम्ही प्रतिनिधित्व करतो आणि असं बेजबाबदार कुठलेही पुरावे नसताना जे वक्तव्य श्रीमती सुषमा अंधारे यांनी केलेलं आहे त्यामुळं माझ्या कार्यकर्त्यांच्या मध्ये, माझ्या चाहत्यांच्या मध्ये, माझ्या जिल्ह्यामध्ये, पूर्ण राज्यातल्या माझ्या सहकाऱ्यांच्या मध्ये प्रचंड असंतोष आहे, तीव्र भावना आहेत। त्यामुळं निश्चितपणे या सगळ्या गोष्टींना श्रीमती सुषमाताई अंधारे याच जबाबदार आहेत। मी कायदेशीर मार्गाने हा सगळा लढा या ठिकाणी आज सुरू केलेला आहे आणि मला विश्वास आहे, मला खात्री आहे याच्यामध्ये माझा कसलाही संबंध नाही। त्यामुळे कायदेशीर लढाईमध्ये निश्चितपणानं मला न्याय मिळेल या दृष्टीनं माझी भूमिका या ठिकाणी मी आज सुरू केलेली आहे। त्या म्हणतात की माझ्या भावाचा अपघात झाला, मला सुद्धा धमक्या दिल्या जातात, तुमच्याही नावाचा उल्लेख त्या ठिकाणी त्यांनी केला। काय म्हणून? माझ्या भावाचा अपघात झाला, मलाही धमक्या दिल्या जात आहेत, मी कुठल्याही धमकीला घाबरणार नाही असं म्हणतात। कधी झाला भावाचा अपघात? काल रात्री झाला। नाही, मला याची कल्पना नाही। त्यांच्या बंधूंचा कुठं जर अपघात झाला असेल तर संबंधित त्या ठिकाणी त्यांनी अपघात झाला असेल तर पोलिसांकडे त्याची नोंद असेलच। नेमकं कुठल्या जिल्ह्यात झाला, कुठल्या ठिकाणी झाला याची अजिबात मला माहिती नाही, पण जरी काही त्यांची तक्रार असेल तर त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडे द्यावी। पोलीस अधिकारी निपक्षपातीपणे त्या अपघाताची कारणं शोधतील आणि अपघात हा जर जाणीवपूर्वक घडला असेल किंवा काय त्यांची जी शंका असेल त्या शंकेनुसार पोलीस तपास करतील आणि पोलीस तपासातनं सत्य बाहेर येईल। देसाई साहेब, तुमचं नाव आणि दादा भुसेंचं नाव असं दोघांचं नाव श्रीमती अंधारे यांनी घेतलंय, नेमका हेतू त्यांचा काय असेल? तुम्हाला गोवण्याचा हा प्रकार आहे का? त्यांचा हेतू मला तरी स्पष्ट दिसतोय, त्यांच्याकडे असणारी माहिती अपुरी आहे। त्यांना जे लोक कोणी माहिती देत असतील ती माहिती त्यांना अपुरी मिळते आहे आणि त्याचमुळे मी म्हणतोय अपुऱ्या माहितीच्या आधारे कुठलाही पुरावा त्यांच्याजवळ नसताना आज मी सकाळी पाहिलं ते वर्तमानपत्रातल्या बातम्या टीव्हीवर दाखवत होते। कुठल्या बातम्या होत्या? राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संदर्भामध्ये
जो एक प्रश्न या मागच्या अधिवेशनामध्ये विधान परिषदेमध्ये आला होता, ज्या प्रश्नाला मी समाधानकारक उत्तर दिलेलं आहे, दरेकर साहेबांचा त्यांनी उल्लेख केला, दरेकर साहेबांच्या प्रश्नाचं मी समाधानकारक उत्तर दिलं, मान्य दानवे साहेबांच्या प्रश्नाचं मी समाधानकारक उत्तर दिलं. जवळपास 20, 22, 25 मिनिटं त्या प्रश्न उत्तर चालली होती. आणि एवढंही झाल्यानंतर मान्य भाई जगताप असतील, मान्य दरेकर साहेब असतील किंवा मान्य दानवे साहेब असतील किंवा अन्य मान्य सदस्य असतील विधान परिषदेतले, ज्या ज्या अधिकाऱ्यांचा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या त्या प्रश्न उत्तरामध्ये त्यांनी उल्लेख केला, त्यांची स्वतंत्र या ठिकाणी सुनावणी घेण्याची प्रक्रिया मी अधिवेशन संपल्या सुरू केलेली आहे. त्याच्या 2 तारखा झालेल्या आहेत. त्या अधिकाऱ्यांनी त्यांना विस्तृत लेखी म्हणणं मांडायची मुदत मागितलेली आहे. त्यामुळे त्याला 15 दिवसाची मुदत मागच्या सुनावणीमध्ये मी लेखी म्हणणं त्यांना जे काही त्यांचे कागदपत्र जोडून सादर करायचे आहेत ती करण्यासाठी मी त्यांना 15 दिवसांची मुदत दिलेली आहे. आणि ती सुनावणी मी स्वतः माझ्याकडे घेतलेली आहे. त्यामुळे त्या सुनावणीमध्ये ज्या अधिकाऱ्यांचा उल्लेख विधान परिषदेच्या प्रश्न उत्तरामध्ये झाला, ते अधिकारी जर दोषी आढळले सुनावणीमध्ये तर निश्चितपणे दोषी आढळले तर कारवाई करू असं मी त्यावेळी सांगितलं. त्या मताशी आजही मी ठाम आहे. एक आरोपी काय म्हणतोय त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा, कारण शेवटी आरोपी हा आरोपी असतो, त्याला त्या गुन्ह्यामध्ये अटक झालेली आहे आणि अटक करून माननीय न्यायालयासमोर त्याला हजर करायला नेत असताना एखादं वक्तव्य त्यानं केलं म्हणजे त्या आरोपीवर किती विश्वास ठेवायचा. आरोपी स्वतःचा बचाव करण्यासाठी काहीही वक्तव्य करू शकतो. तरी सुद्धा या गोष्टीची आता चौकशी सुरू आहे. न्यायालयापुढे त्याला हजर केलेला आहे. पोलीस तपास करतील, जबाब घेतील. जर समजा त्या आरोपीचं काही वेगळं म्हणणं असेल तर ते सुद्धा रेकॉर्ड केलं जाईल आणि या अनुषंगानं तपास करणारे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते सत्य शोधून काढतील. आणि त्याच्याही पुढे माननीय गृहमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय माननीय फडणवीस साहेबांनी कालच स्पष्ट केलेलं आहे, याचे अनेक धागेदोरे सरकारच्या हातात लागलेले आहेत. याच्या खोलवर पोलीस यंत्रणा जाणार आहे आणि जेव्हा सत्य बाहेर येईल तपासातनं तेव्हा अनेक लोकांची तोंड बंद होतील. हे माननीय गृहमंत्री महोदयांचं जे वक्तव्य आहे, माननीय फडणवीस साहेबांचे वक्तव्य आहे, हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे माझंही आपल्याला विनंती आहे की तपासातनं सत्य बाहेर येऊ द्या. बाहेर आल्यानंतर यातनं दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. आज जे मोठा आव आणून जी मंडळी बोलतायत, काही मंत्र्यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत, तपासातनं ज्या गोष्टी बाहेर येतील त्यानंतर मग त्याने आता अधिक पुढचं बोलावं असं माझं मत आहे. तेच मी म्हणतोय, नार्को टेस्ट सारखा मोठा शब्द वापरायचा जे अत्यंत गंभीर गुन्ह्यांच्या मध्ये किंवा अत्यंत मोठ्या गुन्ह्यांच्या मध्ये न्यायालयाच्या परवानगीनं नार्को टेस्ट घ्यावी अशा पद्धतीचे काही जुनी जजमेंट आहेत, असा मोठा शब्द वापरायचा आणि त्याला भडकपणा द्यायचा प्रयत्न करायचा, हे जी जुनी सवय आहे सुषमा अंधारेंची. त्यामुळे ठीक आहे, त्यांनी मागणी केली, पण मी कालही सांगितलेलं आहे त्यांनी मागणी केली म्हणून नाही, परंतु राज्यातल्या जनतेला हे स्पष्ट झालं पाहिजे, माझ्या जिल्ह्यातल्या माझ्या मतदारसंघातल्या जनतेला सर्व नागरिकांना हे स्पष्ट झालं पाहिजे, कुठल्याही यंत्रणेमार्फत कोणत्याही चौकशीला कधीही सामोरं जाण्याची माझी 1000% 1000 वेळा कधीही तयारी आहे. मी कुठल्याही चौकशीला सामोरं जायला तयार आहे. मला एवढा विश्वास आहे याच्यामध्ये माझा कसलाही तीळ मात्रही संबंध नाही. जर तुम्ही सांगितलं कारवाई करणार, तुम्ही नोटीस पाठवलेली आहे, काय अब्रू नुकसान दावा दाखल करणार, काय नक्की कशा? मी माझ्या कायदेशीर सल्लागारांच्या बरोबर काल या बाबतीत चर्चा केली. त्यांनी देखील मला हाच सल्ला दिला की तुम्ही 24 तासाचा अल्टिमेटम दिलेला आहे. 24 तासाचा अल्टिमेटम दिल्यानंतर जर त्यांचं उत्तर आलं नाही तर त्यांना जी प्राथमिक एक नोटीस द्यावी लागते पहिली नियमाप्रमाणे, किंवा जी काही प्रोसिजर काय त्या पुढच्या गोष्टींची आहे त्या प्रक्रियेचा भाग म्हणून आपण एक नोटीस देऊ. नोटीसचा कालावधी संपल्यानंतर आपण पुढच्या कारवाई करू. तर या बाबतीत माझे कायदेशीर सल्लागार जे आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार आता पहिला टप्पा, पहिली स्टेप त्यातली आज 12:30 12:15 दरम्यान आम्ही नोटीस इश्यू केलेली आहे. त्याच्यामध्ये जो काही नोटीस माझ्याकडे त्याची प्रत आजही आहे, जेवढा काही कालावधी त्या नोटीसचा असेल त्याच्यानंतर आम्ही पुढची ऍक्शन सुद्धा त्याच्या बाबतीतली घेऊ. पण शंभूराजे नोटीस आहे ना त्या फाईलला. अरे माझ्याकडे आता म्हणतात दिलेलं फाईल कॅबिनेटला. सॉरी अरे हे काही आहे बघा, हे नोटीस मी माझ्या वकिलांच्या मार्फत
19/10/2023 या ठिकाणी त्यांना रवाना केलेला आहे, त्यांच्या पोस्टल ऍड्रेसवर केलेला आहे आणि त्यांचा जो मेल आयडी आहे त्या मेल आयडी वर सुद्धा त्यांना ही नोटीस पाठवलेली आहे. देसाई साहेब, यापूर्वी सुद्धा तुम्ही खासदारांना नोटीस पाठवली होती आणि त्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलली होती. तुमच्यावर सुद्धा आरोप केला होता तुम्ही मातोश्रीच्या संपर्कात आहे. आता ही नोटीस बदलली तुम्हाला वाटतं? त्यांनी त्यातनं थोडासा काहीतरी बोध घ्यायला हवा होता, कारण त्यांचेच पक्षातले विनायक राऊत हे त्यांचे सहकारी आहेत. एक 2-3 महिन्यापूर्वी त्यांनी सुद्धा असाच उल्लेख केला होता माझा की शंभूराज देसाई मातोश्रीच्या संपर्कात आहेत, उद्धव ठाकरे साहेबांच्या संपर्कात आहेत. आणि जेव्हा मी त्यांना असाच अल्टिमेटम दिला 24 तासाचा, तेव्हा 24 तास संपायच्या आतच 18-19व्या तासालाच ते माध्यमांपुढे स्वतःहून आले विनायक राऊत साहेब आणि त्यांनी सांगितलं की ते शंभूराज देसाई हे नाहीत, मंत्री शंभूराज देसाईंच्या बाबतीत मी बोललो नाही. त्याच्यावरही मी त्याला म्हणलं दुसरा शंभूराज देसाई कोण आहे तो पुढे आला ते सांगा, ते पण ते सांगू शकले नाहीत. तीच वेळ सुषमा अंधारेंच्यावर येणार आहे एवढंच तुम्हाला सांगतो. दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली संजय राऊतांनी. कोण संजय राऊत? अहो, ज्याला ग्रामपंचायतीला निवडून कधी येता येत नाही त्यांनी 5-5 लाख लोकांच्यातनं निवडून आलेल्या लोकांच्या राजीनाम्याची मागणी करायची. मी आधी त्यांना आपल्या माध्यमातून सांगेन की एकदा संजय राऊत साहेबांनी कुठल्या तरी एका विधानसभा मतदारसंघातनं, कुठल्या तरी एका लोकसभा मतदारसंघातनं राहता राहिलं, एखाद्या ग्रामपंचायतीला तरी आता थेट सरपंच निवड आहे तिथनं तरी निवडून या म्हणावं आणि मग निवडून आलेल्या लोकांच्या राजीनाम्याची मागणी करा. जे संजय राऊत सांगतात मी 20 वर्ष खासदार आहे, आमच्याच मतावर झाले, आम्हीच त्यांना मत देऊन खासदार केले. त्यामुळे ज्यांना लोकांतनं कधी निवडून येता येत नाही त्याने आमच्यासारख्या 5-5 लाख लोकांच्यातनं 15-15, 18-18 हजार मतातनं निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या राजीनाम्याची मागणी करणं गैर आहे, चुकीचं आहे. ड्रग्सच्या विरोधात उभाटा गट आणि स्वतः संजय राऊत उपस्थित राहणार आहेत, मोठा मोर्चा काढणार. एक जो आरोप आहे त्यांनी केला नाशिकमध्ये उद्या, एक जो आरोप आहे तो त्यांनी केला की ललित पाटील हा एक मोहरा आहे, गृहमंत्री यांचा मोहरा म्हणून वापर सरकारचा मोहरा असल्याचं म्हटलं संजय राऊतांनी. संजय राऊतांनी थोडी वाट बघावी. आता तो मुख्य आरोपी आहे, तो पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे, त्याला अटक केलेली आहे, त्याला पोलीस कस्टडी मिळालेली आहे. तपासामध्ये सगळ्या गोष्टी पुढे येतील ना. त्यामुळे कोण मोहरा आहे का नाही हे तपासामध्ये ज्या गोष्टी ऑन रेकॉर्ड येतील, तपासी अधिकाऱ्याला ज्या बाबतीतली माहिती त्या आरोपीकडनं मिळेल त्या माहितीची सत्यता असत्यता जेव्हा पोलीस अधिकारी तपासतील आणि पोलीस अधिकारी काही निष्कर्षापर्यंत पोहोचतील तेव्हा ह्या गोष्टी सगळ्या पुढे येतील. त्यामुळं मी एवढंच म्हणेन की माननीय गृहमंत्री महोदय फडणवीस साहेबांनी जे सांगितलेलं आहे की या तपासाच्या खोलवर आम्ही जाऊ आणि तपासाच्या खोलवर गेल्यानंतर ज्या बाबी पुढे येतील त्यामुळं त्यानंतर आता बडबड करणाऱ्या अनेक लोकांची तोंड बंद होतील. हे जे फडणवीस साहेबांचं म्हणणं आहे त्याप्रमाणे तपास पूर्ण होण्याची वाट आपण बघितली पाहिजे. नाशिकला उद्या मोठा मोर्चा काढणार, मोर्चा काढणं हे प्रत्येकाचा स्वातंत्र्य अधिकार आहे. कुठल्या विषयावर कुणी मोर्चा काढावा हा ज्याचा त्याचा लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य त्याला प्रत्येकाला दिलं, त्यांनी मोर्चा जरूर काढावा. प्रशासनाच्या वतीनं आमचे तिथले स्थानिक अधिकारी त्या मोर्चाचं निवेदन स्वीकारतील. त्या मोर्चामध्ये त्यांची जी काय मागणी असेल त्या मागणीची चौकशी करतील. त्यामुळे एवढं काय मोर्चा काढायचं प्रत्येकाला अधिकार. रोज अनेक मोर्चे निघतात. त्यांनी असंही म्हटलंय हे सर्व ड्रग्ज जे येत आहेत ते गुजरातवरून येत आहेत, फडणवीसांना माहिती नाही. संजय राऊतांना बेफान आरोप करण्याची सवय आहे. जर संजय राऊतांना हे माहिती आहे कुठून ड्रग्ज येतात तर का त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना त्याची कल्पना दिली नाही? त्यांचे अनेक आमदार विधानसभेत आहेत, विधान परिषदेत आहेत, का विधान परिषदेत कधी हा प्रश्न उपस्थित केला नाही? आता एक मोठा ड्रग माफिया जेव्हा पोलिसांच्या हातात लागलेला आहे तेव्हा कुठेही गुजरातला कनेक्शन जोडायचं, दिल्लीला कनेक्शन जोडायचं आणि कुठं परदेशात कनेक्शन जोडायचं. मी काल म्हणलं ना विश्वज्ञानी आहेत संजय राऊत, त्यामुळे ते कुठल्याही गोष्टीचं कुठल्याही प्रकरणाचं कुठेही कनेक्शन जोडू शकतात. त्यांच्या कुठल्या कनेक्शन जोडण्याला काय म्हणजे त्याला काय मर्यादा नाही, कुठेही ते कसाही संदर्भ जोडू शकतात. पण ललित पाटीलचे खरंच राजकीय संबंध आहे असं तुम्हाला वाटतं? ज्या पद्धतीनं आक्रमक भूमिका उबाटा पक्षानं घेतलेली आहे खरंच राजकीय संबंध आहेत असं तुम्हाला वाटतं का? उबाटा गट हा विरोधामध्ये आहे आणि त्यामुळं त्यांना विरोध करणं हे त्यांचं कामच आहे विरोधी पक्षात ते असल्यामुळं. पण
आपण जेव्हा एखाद्या जबाबदार लोकप्रतिनिधी बद्दल किंवा आणखीन जबाबदार व्यक्तीबद्दल जेव्हा आपण असे आरोप करतो तेव्हा स्वतःकडे त्याचे काही पुरावे असले पाहिजेत. मी म्हणतो तुम्हाला सरकारकडे नाही द्यायचे पुरावे ना, माध्यमांसमोर दाखवा तरी तुमच्याकडे काय पुरावे आहेत ते. माध्यमात तरी तिसरा चौथा स्तंभ आहे ना लोकशाहीचा. तुम्ही माध्यमाला दाखवा ना बाबा हे पुरावे आहेत, शंभूराज देसाईच्या विरुद्ध हे पुरावे माझ्याकडे आहेत, मान्य दादा भुसेंच्या विरुद्ध हे पुरावे माझ्याकडे आहेत, किंवा गुजरातवरनं ड्रग्ज येते त्याचे हे पुरावे माझ्याकडे आहेत. तुम्ही दाखवा तरी लोकांना. नुसतं बडबड करायची, पुरावे नसताना बोलायचं, याला काय अर्थ नाही. सरकारची आरक्षण द्यायची नियत नाही असं जरांगे पाटील बोलतात. सुनील कावळेनं मुंबईत जरांगे पाटील म्हणतायत हा सरकारने बळी घेतलाय. राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या बाबतीत एकदम सकारात्मक आहे. माननीय जरांगे पाटील साहेबांनी काल एक प्रतिक्रिया दिली की मंत्रिमंडळ उपसमितीची लगेचच बैठक घेतली, सरकार एक पाऊल पुढे टाकतंय, सरकार विचार गांभीर्यानं करतंय असं काल जरांगे पाटील साहेब म्हणाले. आणि खरंच राज्य सरकार गांभीर्यानंच मराठा आरक्षणावरती काम करत आहे. कायम स्वरूपी टिकणारं मराठा आरक्षण हे मराठा समाजाला मिळालं पाहिजे या मताचे आम्ही सगळे आहोत. मी सुद्धा मराठा आरक्षण उपसमितीची मान्य मंत्रिमंडळाची त्याचा एक सदस्य आहे. दर आठवड्याला मंत्रिमंडळाची बैठक झाली की आमची मराठा आरक्षण उपसमितीची बैठक होती आणि त्याच्यामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन जे आता सुप्रीम कोर्टामध्ये आपण दाखल केलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला संधी आहे येणाऱ्या 15 दिवसात महिन्यामध्ये कदाचित ते क्युरेटिव्ह पिटिशन आपलं बोर्डावर येऊ शकतं. महत्वाची गोष्ट मान्य जरांगे पाटील साहेबांनी सुद्धा ही समजून घेतली पाहिजे की जे आरक्षण मराठा आपण दिलं हायकोर्टामध्ये ते वर्ष दीड वर्ष टिकलं, त्याप्रमाणे लोकांना त्याचे फायदे मिळाले. पण जेव्हा रिव्ह्यू पिटिशन सुप्रीम कोर्टमध्ये गेलं तेव्हा सुप्रीम कोर्टमध्ये हे रिव्ह्यू पिटिशन टिकू शकलं नाही. आता ते न टिकण्यापाठीमागची कारण काय आहेत, कोणत्या बाबी रिव्ह्यू पिटिशन मध्ये माननीय सुप्रीम कोर्टापुढे मांडता आल्या नाहीत किंवा मांडल्या गेल्या नाहीत, ज्या त्रुटी राहिल्या त्या पूर्ण करण्याचं काम या क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये आपण केलंय. त्यावेळी महत्वाचा विषय कुठला आला होता, थोडासा वेळ घेईन मी आपला, की रिव्ह्यू पिटिशन मध्ये असं म्हटलं गेलं की साखर कारखानदार, आमदार, खासदार, दूध संघवाले, सूतगिरणीवाले असे सगळे मोठे मोठे लोक मराठा समाजातले जास्त आहेत, त्यामुळे मराठा समाज मागास नाही. पण जी दुसरी बाजू आहे, हातगाडी ओढणारे, ठेला चालवणारे, माताडी कामगार, ऊस तोडणारे, शेतात मजुरीला जाणारे, वीटभट्टीवर रोजंदारीनं काम करणारे, असे सगळे जो छोटा वर्ग आहे, गरीब वर्ग आहे, तो सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजातला आहे. त्याच्यासाठी डेडिकेटेड जी समिती नेमलेली आहे माननीय जस्टिस शिंदे साहेबांची, ती समिती आता याच्यावरती काम करते आहे. हे सगळे रेकॉर्ड हे क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये आपल्याला माननीय सुप्रीम कोर्टासमोर मांडावं लागेल आणि ती एक संधी आहे. क्युरेटिव्ह पिटिशन आपलं ऍडमिट झालं तर नक्कीच जे हायकोर्टमध्ये मराठा आरक्षण टिकलं होतं ते तसंच टिकून राहील यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न आहेत आणि कुणाच्याही हिश्श्यातलं काढून मराठा आरक्षण देण्याच्या मानसिकतेमध्ये राज्य सरकार नाही. मराठा समाजाला त्यांचं स्वतंत्र आरक्षण आणि कायम स्वरूपी टिकणारं आरक्षण हे देण्यासाठी राज्य सरकार निश्चितपणे सकारात्मक पावलं टाकत आहे. सुशांत सिंह आणि दिशा सॅलियन प्रकरणी आदित्य ठाकरेंनी हायकोर्टात कॅव्हेट दाखल केलं. त्याला खरं तुम्ही हे कारण विचारलं पाहिजे. तुमचा जर संबंध नसेल तर तुम्ही कॅव्हेट दाखल करायचं काय कारण? कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची आपल्याला भीती वाटते तेव्हा खालच्या कोर्टामध्ये आपण एखादी केस लढतो आणि ती खालच्या कोर्टात विरुद्ध गेली आपल्या, तर वरच्या कोर्टात कुणी आपण दुसरा माणूस कॅव्हेट दाखल करतो की माझं म्हणणं ऐकल्याशिवाय वरच्या कोर्टाने निर्णय देऊ नये. पण मग जर आपल्याला त्याच्यामध्ये काय थेट संबंधच नसेल किंवा काय भीती वाटण्यासारखं नसेल तर आपण कॅव्हेट दाखल करायची गरज नाही. पण आता ठीक आहे, तो त्यांचा प्रश्न आहे. न्यायाचा आधार कुणी कुणी घ्यावा हा ज्याचा त्याचा स्वतंत्र अधिकार आहे. त्यांनी कॅव्हेट दाखल केलं, तुम्ही त्याला जर विचारलं तुम्ही का केलं तर ते अधिक बरं होईल. बरं, चंद्रशेखर बावनकुळे आज सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आहे. एक वेगळाच प्रसंग त्यांच्यासोबत घडलेला आहे. ते एका पानवाल्याकडे गेले, त्या ठिकाणी दुकानदार आहेत, त्यांच्याकडे पोहोचले आणि त्या दुकानदारांना त्यांनी पंतप्रधान कोण हवेत असा प्रश्न केला. त्यावेळी या दुकानदारांनी राहुल गांधी पंतप्रधान हवे असं म्हटलंय. त्याच्या आधी 450 लोकांना ती भेटली होती, त्यांनी मोदी साहेबांचं नाव घेतलं होतं. म्हणजे 451वी व्यक्ती होती राहुल गांधींचं नाव घेणारी. 450 लोकांचं तुम्ही दाखवा ना की 450 लोकांनी मोदी साहेबांचं नाव घेतलं आणि 451वा व्यक्ती म्हणला राहुल गांधी, चुकून म्हणला असेल. कारण 450 लोक मोदी साहेब मोदी साहेब मोदी साहेब म्हणतात तर मग राहुल गांधींना काहीतरी वाटेल
म्हणून आपलं त्यांचं नाव घ्यावं म्हणून कुणीतरी एखाद्या दुकानदाराने घेतलं असेल, त्याचा आभार मानतो आम्ही. हिंदी में जानना चाहेंगे, ललित पाटिल मामले को लेकर जो है वो फिलहाल आप पर और दादा हुसैन इन पर जो है वो आरोप होते हुए नजर आ रहे हैं. राधा आरक्षण को लेकर के जिस तरीके से सरकार की भूमिका है, ललित पाटिल मामले को लेकर जिस प्रकार आरोप कैबिनेट के 2 मंत्री होते हुए नजर आ रहे हैं, आप पर भी आरोप किया हुआ है, क्या कहेंगे इस आरोप को लेकर, क्योंकि सुषमा अंधारे को आपने नोटिस भेजी है? देखिए, कल ये आरोप श्रीमती सुषमा अंधारे ने किया है और ये आरोप बिल्कुल निराधार है, बिल्कुल बेसलेस है. इसके बारे में उनके पास कोई भी सबूत नहीं है. ये मेरा और मेरे सहकारी मंत्री माननीय भुसे साहब का नाम जो उन्होंने लिया है वो बिल्कुल गलत है. उनके पास इसका कोई भी सबूत नहीं है. और ये ललित पाटिल व्यक्ति कौन है इसको मैं जानता भी नहीं हूँ, इसको मैंने कभी देखा भी नहीं है, इससे साथ मेरी कभी बात भी नहीं हुई. ऐसे व्यक्ति से मेरा नाम जोड़ना और उसको जेल हॉस्पिटल से फरार होने में मेरा हाथ है, मेरे और दादा भुसे साहब की नार्को टेस्ट करो, ऐसा जो मांग श्रीमती सुषमा अंधारे ने किया है ये बेबुनियाद है. और इसके लिए उनको मैंने कल कहा था 24 घंटे में आपका स्टेटमेंट आप वापिस लो, अगर नहीं लेते हैं वापिस तो मैं इसके बारे में लीगल एक्शन लूंगा. आज 12:15 साढ़े 12 बजे के वक्त में मेरे लीगल कंसल्टेंट, मेरे एडवोकेट जो है उनके तरफ से मैंने श्रीमती सुषमा अंधारे का जो ऑफिशियल एड्रेस है, उनका जो ईमेल आईडी है, इसके ऊपर उनको नोटिस भेजे. अभी ये नोटिस की रिप्लाई की हम राह देखेंगे. लेकिन ऐसा वक्तव्य करने से महाराष्ट्र में जो मेरे फॉलोअर्स है, मेरे डिस्ट्रिक्ट में मेरे जो फॉलोअर्स है, मेरे कॉन्स्टिट्यूंसी में मेरे जो फॉलोअर्स है, उनमें बहुत अशांतता है. और इसके कारण ये सब गलत वक्तव्य की वजह, गलत वक्तव्य का मूल ये श्रीमती अंधारे का स्टेटमेंट है. इसके लिए, ये असंतोष के लिए श्रीमती सुषमा अंधारे ही जिम्मेदार है. क्या आपको लगता है कि ड्रग्स के मामले में सरकार कहीं न कहीं फेल हो रही है, क्योंकि लगातार अलग अलग जगहों पर कंसाइनमेंट पकड़े जा रहे हैं और उसमें आरोपी फरार हो रहे हैं, मंत्रियों के नाम जानबूझ के डाले जा रहे हैं? देखिए, कंसाइनमेंट पकड़ना ये फेलियर नहीं है, ये सरकार का काम है. सरकार का जो पुलिस डिपार्टमेंट का नार्कोटिक्स डिवीजन है, इसके लिए स्वतंत्र यंत्रणा पुलिस डिपार्टमेंट में है. और आज ही नहीं लेकिन 3-4 महीने पहले जो स्टेट की क्राइम कॉन्फ्रेंस हुई थी डीजी ऑफिस में, जो सब राज्य के पुलिस आईपीएस ऑफिसर्स थे, नार्कोटिक्स डिपार्टमेंट्स के ऑफिसर्स भी थे, उसमें भी माननीय उप मुख्यमंत्री महोदय श्री फडणवीस साहब ने कहा था कि ड्रग्स का रैकेट पूरा खत्म करना है महाराष्ट्र में. और इसके लिए ही इतने बड़े तौर पे ड्रग्स माफिया के ऊपर, ड्रग्स पेडलर्स के ऊपर, ड्रग्स ट्रैफिकर्स के ऊपर महाराष्ट्र में एक्शन ली जा रही है. ये फेल्यूर नहीं है, सरकार ये ड्रग्स का पूरा रैकेट खत्म करने की काम कर रही है, इसका ये सबूत है. ललित पाटिल का एक वीडियो जो वायरल हो रहा है उसमें कहा जा रहा है मैं भागा नहीं हूँ, मुझे भगाया गया है, तो क्या इसके पीछे राजनीतिक किसी ने साजिश रची है? देखिए, एक आरोपी के स्टेटमेंट पर कितना भरोसा हम लोग ने करना चाहिए, ये भी सोचने की बात है. जो आरोपी को ऐसी इम्पोर्टेंट गुने में उसको अटक हुई है और अटक होने के बाद, अरेस्ट होने के बाद जब उसको न्यायालय के सामने पेश करने के लिए ले जा रहे थे, तब ये आरोपी स्टेटमेंट करता है. जो खुद एक आरोपी है, जो फरार हुआ था, उसको प्रयत्न करके पुलिस ने गिरफ्तार किया है, उसके ऊपर भरोसा करना ठीक नहीं है. लेकिन फिर भी मैं कहता हूं, अभी वो पुलिस कस्टडी में है. जब पुलिस इन्वेस्टिगेशन करेगी, तब इन्वेस्टिगेशन के बाद जो सब सही बातें बाहर आएंगी, तभी हम लोग को सब पता चलेगा कि इसके पीछे कौन है. सर, एक तरफ जो है वो संजय राउत आरोप कर रहे हैं कि ये ड्रग्स जो है वो गुजरात से आ रहा है, वही सुषमा अंधारे आरोप कर रही है कि उल्टा महाराष्ट्र करने का प्रयास जो है वो फिलहाल सरकार करते हैं. देखिए, संजय राउत हो या श्रीमती अंधारे ताई हो, ये अपोजिशन में है, उनका काम ही है आरोप करना. लेकिन अभी जो मैंने बताया, जो ड्रग्स माफिया के ऊपर, ड्रग्स ट्रैफिकर के ऊपर जो बड़ी पैमाने पे पिछले 3-4 महीने में एक्शंस ली गई है, ये ड्रग्स का पूरा रैकेट खत्म करने का राज्य सरकार का प्रयास है. कहीं भी कभी भी महाराष्ट्र को ऐसे ड्रग्स के इसमें फंसने को हम लोग नहीं देंगे.
पुलिस डिपार्टमेंट का जो नार्कोटिक्स डिवीजन है वो इसके लिए स्ट्रांग एक्शन ले रहा है और जरूरत पड़े तो इससे ज्यादा भी स्ट्रांग एक्शन इसके बारे में ली जाएगी। राजेश, मराठा आरक्षण को लेकर जिस तरीके की सिचुएशन आज बनी हुई है, आज कैबिनेट के बाद भी इस पर चर्चा हुई है, कैसे सरकार जारी, क्योंकि जरांगे पार्टी लगातार कह रहे हैं कि अब इस बार अनशन पर बैठेंगे तो आमरण अनशन चलेगा। सर, इसी पे एक एडेड है कि एक मराठा ने आज आत्महत्या भी कर ली और सुसाइड नोट में ये लिखा कि सारे मराठाओं को इकट्ठा होना पड़ेगा, इकट्ठा होकर अपनी बातें रखनी होगी, सुसाइड नोट लिखा है। मराठा इस लेवल तक जा रहे हैं आत्महत्या करने के लिए, क्या वो सरकार पर भरोसा नहीं करते या सरकार उन्हें भरोसा नहीं दिला पा रही? देखिए, इसके लिए मेरी पूरे मराठा समाज को विनंती है। मैं मराठा आरक्षण उपसमिति जो कैबिनेट की बनी है उसका भी मैं एक सदस्य हूँ। ये सरकार की पूरा प्रयत्न चल रहा है कि टिकने वाला, कायम रहने वाला आरक्षण मराठा समाज को मिलना चाहिए और वो देते समय किसी और समाज का आरक्षण निकाल के मराठा समाज को दे, ऐसी भावना हमारे सरकार की नहीं है। हम लोग मराठा समाज को उनका हक का आरक्षण जो हमेशा कायम तरह टिके रहे, ऐसा आरक्षण देने की हमारा प्रयत्न चल रहा है। हमने जो आरक्षण पिछले बार दिया था वो हाईकोर्ट में टिका, लेकिन वो सुप्रीम कोर्ट में नहीं टिक पाया। ये सब लीगल जो इसके बारे में लीगल जो फैक्ट्स है वो हम बार बार मराठा आरक्षण समिति से बात करते हैं, मराठा समाज के जो डेलीगेशंस मिलते हैं उनसे बात करते हैं, लेकिन अभी क्यूरेटिव पिटीशन का एक विंडो ये सुप्रीम कोर्ट में हमारे लिए ओपन है। हमारा क्यूरेटिव पिटीशन फाइल हो चुका है। जो बातें रिव्यू पिटीशन में नहीं आई थी, पिछली सरकार ने दाखिल किया हुआ, वो बातें ऐड हमने क्यूरेटिव पिटीशन में की है। मेरी मराठा समाज से विनंती है कि सरकार का जो प्रयास चल रहा है उसको उन लोगों ने समझ के लेना चाहिए। हम लोग कहीं भी मराठा समाज के खिलाफ नहीं है। मराठा समाज को आरक्षण मिले, लेकिन टेम्पररी वाला आरक्षण नहीं, जो परमानेंट टिके, सुप्रीम कोर्ट में भी टिके, ऐसा कॉन्क्रीट आरक्षण ये मराठा समाज को देने का हमारा काम चल रहा है और जल्द ही इसके ऊपर फाइनल डिसीजन स्टेट गवर्नमेंट की तरफ लिया जाएगा। क्या किस तरीके की अपील समाज से कर रहे हैं, क्योंकि जो समाज के लोग सुसाइड करने तक की नौबत में आ गए? देखिए, सुसाइड करने की कोशिश किसी ने भी नहीं करनी चाहिए। सरकार की तरफ से मैं सबको विनंती करता हूँ, रिक्वेस्ट करता हूँ, हाथ जोड़ के प्रार्थना करता हूँ कि ये विषय अभी सुलझाने की तरफ जा रहा है। माननीय शिंदे साहब, माननीय फडणवीस साहब और माननीय अजित दादा, ये तीनों के नेतृत्व में हमारा मराठा आरक्षण उपसमिति हर हफ्ते मीटिंग ले रहा है। ऑफिसर्स की जो टीम हमने गठित की है वो डेली इसके ऊपर काम कर रही है। जस्टिस शिंदे समिति का जो गठन हुआ है इसके ऊपर भी जस्टिस शिंदे समिति का काम चल रहा है। वहाँ जो दिल्ली में क्यूरेटिव पिटीशन है, वहाँ जो हमारे सीनियर काउंसिल्स की टीम है, एडवोकेट्स की, लीगल सेक्शन की, वो भी इसके ऊपर काम कर रहे। तीनों चारों तरफ से ये कैसा कायम टिकने वाला आरक्षण मिले, इसके ऊपर वार फुटिंग पर स्टेट गवर्नमेंट काम कर रही है। स्टेट गवर्नमेंट पे, शिंदे साहब के नेतृत्व पे मराठा समाज ने विश्वास रखना चाहिए, ऐसी मेरी मराठा समाज से विनंती है। आदित्य ठाकरे का हाईकोर्ट जाना और दिशा सालियन मामले में कैबिनेट फाइल करना कैसे देख रहे हैं? देखिए, वो अभी उनका पर्सनल मामला है। जिन्होंने कैबिनेट फाइल किया है उनसे ही अगर आप ये सवाल पूछे तो वो ही उसका सही जवाब दे पाएंगे। लेकिन कैबिनेट का मतलब यह है कि जब कोई दूसरा आदमी अगले कोर्ट में जाता है तो एक नीचे वाले कोर्ट में जिसके खिलाफ डिसीजन हुआ है वो अगले वाले कोर्ट में एप्लीकेशन डालता है कि मेरी बात पहले समझ लो और फिर उसके ऊपर सुनवाई लो। अगर किसी के मन में डर रहता है तो वो ऐसी कैबिनेट फाइल करता है। लेकिन मैं आपको इतना ही कहूंगा, आदित्य ठाकरे साहब से अगर आप खुद इस सवाल का जवाब पूछे तो वही इसका अधिक स्पष्ट तौर से जवाब दे पाएंगे। जिस प्रकार बीजेपी की ओर से बार बार दिशा सालियन और सुशांत सिंह राजपूत को लेकर आरोप होते हुए नजर आ रहे हैं, कहीं ना कहीं अब आदित्य ठाकरे खुद जो है वो हाई कोर्ट में गए हुए नजर आए हैं 1 साल के बाद, तो आपको लगता है कि इस पूरे मामले को लेकर कहीं ना कहीं बड़े सवाल जो है वो अभी देखिए, ये मामले का मेरे पास इतना ज्यादा डिटेल इंफॉर्मेशन नहीं है। शायद हमारे जो सहयोगी है
नितेश राणे साहब जो हमारे एमएलए है बीजेपी के, वो बार बार इस बारे में बात करते हैं। उनकी बात मैंने भी टीवी चैनल पे सुनी है। शायद मैं आज उनसे बात करूंगा वापिस, और उनके पास अगर इसके बारे में कोई बात है, सबूत है, कोई मालूमात है, तो मैं उनसे जान के आपसे बात करूंगा। मराठीमध्ये सांगा, दिशा सल्ल्याण प्रकरणामध्ये हिंदी तो खत्म होने दो ना, हिंदी अभी खत्म होने को आया। विराली मोदी नाम की एक विकलांग महिला है जिसने सोशल मीडिया पे पोस्ट किया कि सरकार विकलांगों के लिए इतना कुछ सोचती नहीं है। शादी के लिए दूसरे महले तक जाना, जिस इमारत में लिफ्ट ना हो, तो वो सरकार से सवाल पूछ रहे कि सरकार हमारे दरवाजे पर एक मुहिम चल रही थी, लेकिन यहाँ पर जाने के बाद भी किसी तरह की मदद नहीं हो पा रही है। नहीं, अगर ये स्पेसिफिक किसी गांव का या किसी ऑफिस का इश्यू है, अगर मैं उसकी जानकारी लूंगा, लेकिन दिव्यांग कल्याण डिपार्टमेंट अलग से ओनली शिंदे साहब की वजह से हुआ है। ये हमारे जो विधायक है माननीय बच्चू कडू साहब, इनकी मांग थी बहुत पहले से कि सेपरेट दिव्यांग कल्याण मंत्रालय महाराष्ट्र में होना चाहिए। अभी 6-8 महीने पहले कैबिनेट ने इसको मान्यता दी और महाराष्ट्र में स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालय स्थापन हुआ है। उसके प्रमुख की जवाबदारी श्री बच्चू कडू साहब को दी गए, उनको पावर्स दी गए और उनको कैबिनेट मिनिस्टर का रैंक भी दिया गया है। ये काम सब जिले में चल रहा है। मैं आपकी जानकारी के लिए कहता हूँ, 3 दिन पहले मेरे जिले का भी, पूरे जिले का दिव्यांग का मेलावा हुआ। बच्चू कडू साहब खुद वहां आए थे, मैं भी वहां था, हमारे सभी डिस्ट्रिक्ट ऑफिसर्स थे, और उसी मीटिंग में जो फैसिलिटीज दिव्यांगों को लिए देने की है, इसके बारे में हमने डिसीजन लिया है। उसके लिए फंड्स की प्रोविजन हमने जिला नियोजन डीपीडीसी समिति से की है। अगर श्रीमती आपने जो मैडम का अभी जिक्र किया, उनकी मैं जानकारी लूंगा और शासन आपल्या दारी ये योजना से जो भी दिव्यांग लोग हैं उनके घर जाके उनको सहूलियत मिले, इस बारे में मैं बच्चू कडू साहब से बात करके ऐसी नई मुहिम हम लोग शुरू करेंगे। सर, देवेंद्र फडणवीस ने किया शरद पवार को लेकर कि हमास के आतंकियों के साइड से वो बात कर रहे हैं, न कि जो मासूमों की डेथ हुई उसको लेकर वो किसी भी तरह की बातचीत नहीं कर रहे हैं। तो शरद पवार के स्टेटमेंट पे बड़ा सवाल खड़ा कर रहे हैं। इससे मैं आगे ये बता रहा हूँ कि भारत देश की जो भूमिका है उससे उलट जो भूमिका शरद पवार ने रखी है उसको कैसे देखिए, हर देशभक्त ने जो देश की भूमिका है उसका समर्थन करना चाहिए और आतंकी एक्टिविटी का किसी ने भी समर्थन नहीं करना चाहिए। ये एक भारत का नागरिक होने के तरफ मेरा भी ये मत है। अगर कोई आतंकी एक्टिविटीज का समर्थन करता है, जो हमारे देश ने कभी भी नहीं किया है, हमारे देश ने आतंकियों का अटैक सहन किया है, मुंबई में हुआ किया है, पार्लियामेंट हाउस पे हुआ किया है। ऐसी धारणा जिन लोगों के, जिन देशों की है, उनका समर्थन किसी ने भी नहीं करना चाहिए, कितना भी बड़ा नेता अगर क्यों ना हो, उन्होंने ऐसी धारणा वाले लोगों का समर्थन नहीं करना चाहिए। सर, ललित पाटील यांच्या आईने माध्यमांशी बोलताना अशी एक माहिती दिली आहे की त्यांच्या घरात पोलीस येऊन तपास करतायत। एका पोलिसाने असं देखील सांगितलंय की तुमच्या मुलाचा पोलीस आणि राजकारणी लोक मिळून एन्काउंटर करतील, यावरती काय तुम्ही? त्यांचं जर असं काही मत असेल, कारण ललित पाटील हा एक आरोपी आहे, आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस सगळीकडे तपास करत असतात, विशेषतः आरोपीच्या घरी, आरोपीच्या जवळच्या नातेवाईकांच्या घरी, आरोपीच्या मित्रांच्या घरी, किंवा ज्यांचे कोणाचे आरोपींशी संबंध राहिलेले आहेत जवळचे किंवा कसे, त्यांच्याकडे पोलीस चौकशीला जात असतात। त्यातलाच एक भाग म्हणून जर ललित पाटीलच्या घरी चौकशीला पोलीस गेले असतील आणि ललित पाटलांच्या आईंचं जर असं काही मत असेल की त्यातला एखादा अधिकारी कर्मचारी त्यांना असं म्हणाला की तुमच्या मुलाचा एन्काउंटर होऊ शकतो, जे आपण मला आता सांगताय, त्यांनी जरूर त्या अधिकाऱ्याचं नाव सांगावं, त्यांना नाव सांगता येत नसेल तर वर्णन सांगावं आणि स्थानिक आमचे जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याकडे ही माहिती द्यावी। आम्ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सूचना देऊ की त्यांच्या आईंजवळ जर असं कोणी बोललं असेल, जर त्या आईना त्या आमच्या कर्मचाऱ्याचं किंवा अधिकाऱ्याचं नाव सांगता येत नसेल तर त्यांनी वर्णन सांगावं, त्याची खात्री केली जाईल। पण मी नक्की सांगेन आपल्याला की कुठलाही आमचा अधिकारी कर्मचारी कोणाचाही असा एन्काउंटर केला जाईल अशा पद्धतीचं वक्तव्य कधी करणार नाही, कारण मी सुद्धा 2.5 वर्ष गृह विभागात राज्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे।
आमच्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीची कधीही सवय नसते. बरं, आदित्य ठाकरेंबद्दल जी माहिती समोर येते, त्यांनी दिशा सालेन प्रकरणामध्ये कॅबेट दाखल केलेला आहे. न्याय बोललो ना मगाशी मी मराठीमध्ये देवीच्या दर्शनाला गेले होते. तुम्हाला दुसरं काहीतरी विचारायचं असेल मराठी नितेश यांचं सांगितलं रश्मी ठाकरे काल देवीच्या दर्शनाला गेले होते. टीव्ही नागपूर त्यावेळेला लाईट्स बंद करण्यात आले, बंद करण्यात आली आणि लाईट्स देखील बंद करण्यात आले, असं संजय राऊत यांचा आरोप. नाही आरोप काय कुणी करतं, मी म्हणलं ना राऊतांना आरोप ते विश्वज्ञानी असल्यामुळं सर्वच आरोप करण्याची त्यांना सवय आहे. परंतु माझ्या माहितीनुसार जाणीवपूर्वक असं कुणी करणार नाही, कारण देवाच्या दारामध्ये सगळे सारखे असतात. कदाचित यांत्रिक बिघाड तिथं झाला असेल, विद्युत बिघाड तिथं झाला असेल, त्यामुळं कदाचित काही काळासाठी जर समजा झाला असेल तर झालंय का नाही याची मला अधिकृत माहिती नाही. परंतु तरी सुद्धा मी स्थानिक जे ट्रस्टी आहेत, मंडळाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडनं माहिती घेईन. परंतु जाणीवपूर्वक कुणीही असं करणार नाही एवढंच मी सांगतो. केंद्र सरकारकडून निधी वाटपामध्ये भेदभाव झाला आहे असं एक माहिती समोर येते. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा एकही निधी सरकारकडून आला नव्हता. मात्र 2022 आणि 2023 मध्ये या कालावधीमध्ये 743 कोटींचा निधी महाराष्ट्र सरकार. फक्त कुठल्या विभागाचा सांगताय तुम्ही विभाग सांगा ना मला. कसं आहे केंद्र सरकारकडनं, कारण बघा परत आता आला प्रश्न, मागा 2.5 वर्ष सुद्धा मी वित्त विभागाचा राज्यमंत्री होतो, त्यामुळे केंद्राकडनं निधी कसा येतो त्याच्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात याचा एक भाग होतो मी त्यावेळी. जीएसटी जो परतावा येतो आपल्याला तो नियमितच केंद्राकडनं येत असतो. पण ज्या वेगवेगळ्या मॅचिंग ग्रँटच्या योजना आहेत, म्हणजे कधी 20% राज्य सरकारनं घालायची, 80% केंद्र सरकार देतं. एखाद्या योजनेमध्ये 50% निधी राज्य सरकारनं घालायचा, 50% निधी केंद्र सरकार देतं. पण जो रेशिओ केंद्राचा आहे, प्रपोर्शन केंद्राचं मिळण्याचं आहे, त्याच्यासाठी वेळेत प्रस्ताव द्यावे लागतात, त्याचा वेळेत पाठपुरावा करावा लागतो. प्रस्तावामध्ये काही त्रुटी राहिल्या तर त्या वेळेत त्रुटी पूर्ण करून पुन्हा तो प्रस्ताव द्यावा लागतो. आता आमच्या सरकारच्या काळात शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या आम्ही परिपूर्ण प्रस्ताव केले, आम्ही प्रस्ताव पाठवले, त्याचा फॉलोअप केला. आमच्या वेगवेगळ्या विभागाचे मंत्री जे प्रस्ताव रखडले होते केंद्रामध्ये त्याचा पाठपुरावा करायसाठी दिल्लीला गेले, तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटले, तिथल्या मंत्री महोदयांना भेटले आणि त्याप्रमाणे जो मिळणारा निधी होता तो आपण मिळवला. आता ज्यांच्या काळात जी मंडळी कडकसिंग म्हणून बसली होती, शिंदे साहेबांच्या शब्दात बोलायचं झालं तर तुम्ही कडकसिंग म्हणून बसला तर तुमच्या हातात आणून कोणी देत नाही. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, कागदपत्र पूर्ण असावे लागतात, प्रस्ताव परिपूर्ण असावा लागतो, निघालेल्या त्यातल्या त्रुटी असतील तर त्या पुऱ्या कराव्या लागतात. हे आम्ही केलं म्हणून आमच्या काळात निधी आला. ज्यांच्या काळात ज्यांनी हे केलंच नाही त्यांना नाही मिळालं निधी. ओके, थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.